आज सर्वप्रथम मी 10व्या वर्गामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आहे की ते 9वा वर्गापासून 10व्या वर्गामध्ये आलेले आहेत. हा जो 10वा वर्ग आहे हा विद्यार्थ्याच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा 10वा वर्ग असतो. कारण इथून आपल्या जीवनाला एक वेगळं वळण मिळतं. टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतो आपण, तर तशा प्रकारचं वेगळं वळण मिळत असल्यामुळे आज आपल्याला अभ्यासाचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मी तुम्हाला 10व्या वर्गामध्ये सुनील निमकर सर मराठी हा विषय शिकवणार आहे. आणि मराठी विषयाचं पुस्तक आपण सर्वांनी पाहिलं आहेच. हे पुस्तक आहे, कदाचित आपण वाचलंही असेल. कारण याच्या आधी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 9व्या वर्गात असतानाच की हे पुस्तक किमान उन्हाळ्यात एकदा तरी वाचून घ्या. त्यानुसार तुम्ही नियोजन केलेलं असेलच. पण आता खऱ्या अर्थानं आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे. आणि सुरुवात करायची असल्यामुळे हे पुस्तक वाचत असताना या पुस्तकाचं नियोजन परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शेवटी परीक्षा, त्यावर मिळणारे गुण हेच आपल्याला महत्त्वाचे असतात. म्हणून या पुस्तकाचे 5 विभाग केलेले आहेत आणि 5 विभागाची गुणविभागणी केली आहे, ज्याला आपण म्हणतो कृतीपत्रिका आराखडा. हा जो कृतीपत्रिका आराखडा आहे हा समजून घेणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत आपण किती अभ्यास केला याला महत्त्व राहणार नाही. लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीनं याचे 5 विभाग कसे केले आहेत. एक पहिला विभाग आहे ज्याला आपण गद्य विभाग म्हणतो. गद्य विभाग आहे हा गद्य विभाग. आणि याला एकूण 18 गुण आहेत. या पुस्तकामध्ये आपल्याला माहीत आहे गद्य विभाग आहे, त्याला परीक्षेमध्ये 18 गुण आहेत. दुसरा विभाग आहे पद्य विभाग. या पद्य विभागाला 16 गुण आहेत. लक्षात घ्या, गद्य विभागाला 18 आहेत, पद्य विभागाला 16 आहेत. तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन नावाचा विभाग आहे. या विभागाला 6 गुण आहेत. चौथा आणि महत्त्वाचा भाग ज्याला भाषाभ्यास म्हणतात, भाषाभ्यास विभाग, यालाच आपण व्याकरण म्हणतो. म्हणजे व्याकरण, भाषाभ्यास विभाग. भाषाभ्यास विभागाला 16 गुण आहेत. आणि शेवटचा विभाग आहे जो 5वा विभाग आहे हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. याला उपयोजित लेखन म्हणतात. उपयोजित लेखन. आणि या विभागाला सर्वात जास्त मार्क आहेत. त्याला एकूण 24 गुण आहेत. या गुणांची जर बेरीज केली तर जवळजवळ 80 गुण आहेत एकूण. आणि हे 80 जे गुण आहेत, हे 80 गुण म्हणजेच आपल्या बोर्डाची कृतीपत्रिका ही 80 गुणाची असते. याच्यामध्ये 5 विभाग आहेत. बोर्डाची कृतीपत्रिका आपण पाहिली असेल नसेल तर लक्षात घ्या. 5 विभाग आहे. पहिला विभाग आहे गद्य विभाग. दुसरा विभाग पद्य विभाग आहे, पद्य विभाग आहे. तिसरा विभाग आहे ज्याला आपण स्थूल वाचन विभाग म्हणतो, स्थूल वाचन विभाग आहे. चौथा विभाग आहे भाषाभ्यास, ज्याला आपण व्याकरण म्हणतो. इथं व्याकरण शब्द आहे, व्याकरण घटकावर आधारित. आणि शेवटचा विभाग आहे उपयोजित लेखन विभाग. उपयोजित लेखन. अशा प्रकारचे हे 5 विभाग आहेत. आणि या 5 विभागानुसार याची गुणविभागणी अशा पद्धतीची केलेली असतं.
असा हा कृतीपत्रिकेचा पेपर आहे. पाहू आता या विभागामध्ये काय काय असतं याची सविस्तर माहिती. पहा, लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिला विभाग घेतोय आपण गद्य विभाग. काय असतं या गद्य विभागात लक्षात घ्या. या आपल्या पुस्तकामध्ये गद्य विभाग आहे आणि या गद्य विभागात 12 पाठ आहेत. एकूण 12 पाठ आहेत गद्य विभागात आणि हे 12 पाठ गद्य विभागाशी 18 गुणाशी निगडीत आहेत. पहा कसे असतात 18 गुण. तर यामध्ये एक प्रश्न असतो पहिला, या 12 पाठापैकी कोणत्याही एका पाठावर आधारित एक परिच्छेद दिलेला असतो. 12 पैकी कोणत्याही एका पाठावर हा परिच्छेद दिलेला एक, आणि हा परिच्छेद याला एकंदरीत 7 गुण असतात. 7 गुणाचा एक परिच्छेद आहे. याच्यामध्ये पहा प्रश्न कसे विचारतात. जसं चौकट पूर्ण करा, रिकाम्या जागा सोडवा, अशा प्रकारचे 4 मार्काचे प्रश्न असतात. आणि एक 3 मार्काचा प्रश्न असतो ज्याला स्वमत म्हणतात. स्वमत नावाचा प्रश्न असतो, याला 3 मार्क असतात. असे एकूण 7 गुण या पहिल्या परिच्छेदाला असतात. पुन्हा एक परिच्छेद असतो या 12 पैकीच, पुन्हा एक परिच्छेद असतो 12 पैकी परिच्छेद आहे. याला सुद्धा 7च गुण आहेत आणि याची गुणविभागणी ही पहिल्यासारखीच. 4 गुणाचे प्रश्न, चौकटी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे द्या, रिकामी जागा, आणि 3 गुणाचा स्वमतावर आधारित प्रश्न. असे एकूण हा 3 गुणाचा असतो जो याच्यामध्ये समाविष्ट आहे. 7 मध्ये हे 3 समाविष्ट आहे. म्हणजे 7 अधिक 7 14 गुण आहे. ते 7 मार्काची 2 परिच्छेद आहे. 12 पैकी कोणत्याही 2 पाठावर आधारित, एका पाठामधले 2 येणार नाही, 2 वेगवेगळ्या पाठावर आधारित येणार. आणि तिसरा प्रश्न असतो यामध्ये महत्त्वाचा आहे, तो असतो अपठित उतारा. अपठित उतारा. अपठित उतारा लक्षात घ्या, जो या 12 पाठामध्ये आपण शिकला तो नाही. या 12 पाठाव्यतिरिक्त जो आपण पाहिला नाही असा अपठित उतारा असतो एक, आणि याला 4 गुण असतात. हा अपठित उतारा 4 गुणाचा. 14 अधिक 4 18 गुण. हे 18 गुण जे आपण पहिल्यांदा पाहिले होते 18 गुण गद्य विभागाचे, तर ते या पद्धतीचे असतात 18 गुण. इथं गद्य विभाग संपला आहे. आता पहा पुढचा विभाग आहे पद्य विभाग. पहा इकडे पद्य विभाग आहे ज्याला 16 गुण आहेत. 16 गुणाचा पद्य विभाग आहे. पाहू आपण पद्य विभागामध्ये काय असतं. पद्य विभाग हा जो पद्य विभाग आहे याच्यामध्ये ज्याला आपण कविता म्हणतो, एकूण 7 कविता आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. एकूण 7 कविता आहेत. ह्या 7 कविता आपल्याला येणार आहेत 16 गुणांसाठी. याला गुण आहेत 16. पहा कशा पद्धतीचे प्रश्न असतात याच्यामध्ये. एक पहिला प्रश्न असतो. या प्रश्नामध्ये एक संपूर्ण कविता दिलेली असते. संपूर्ण कविता दिलेली असते एक, या 7 पैकी कोणतेही एक, जी आपल्या पुस्तकामध्ये आहे ती. आणि याला मार्क असतात 8. 8 गुणाची एक कविता असते. याच्यामध्ये सुद्धा चौकटी पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे द्या, रिकाम्या जागा लिहा, यासारखे प्रश्न असतात. याशिवाय 2-2 गुणाचे 2 असे प्रश्न असतात की त्यामध्ये काव्य सौंदर्य लिहा असा एक प्रश्न असतो. म्हणजे काही ओळी दिलेल्या असतात कवितेच्या,
याचे अर्थ लिहा, अर्थसौंदर्य स्पष्ट करा, भावसौंदर्य स्पष्ट करा, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारलेले असतात. जेव्हा आपण कविता शिकणार त्यावेळेस सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा पद्धतीचा एक प्रश्न 8 गुणाचा आहे. दुसरा प्रश्न असतो याच्यामध्ये. त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असतं, कविता दिलेल्या असतात. म्हणजे कवितेचे नाव, लक्षात घ्या, कवितेचे नाव दिलेलं असतं. इकडे पुन्हा कवितेचे नाव दिलेले असते. कवितेचे नाव, कवितेचे नाव. पहा, कवितेचे नाव दिलेले असतात 2. एका कवितेचं नाव दिलं आहे, दुसऱ्या कवितेचं नाव दिलेलं आहे. वर आलेली कविता नसतं, एक लक्षात ठेवा. इथं जी कविता विचारली ती इथं विचारली जाणार नाही, इथंही विचारली जाणार नाही. 2 कवितेचे नावं दिलेले असतात आणि मग प्रश्न असतात त्याच्या खाली. प्रश्न कसे असतात पहा, या कवितेचे कवी कोण, या कवितेचे कवी कोण. 2 पैकी कोणतं एक लिहायचं आहे. कवितेचा कवी कोण आहे, कविता तुम्हाला आवडली का, ही कविता तुम्हाला आवडली का, कवितेचं नाव, आवडण्याची कारणं, आवडली नसेल तर का आवडली नाही, आपल्याला आपलं मत या ठिकाणी लिहिता येतं. अशा प्रकारे हा जो प्रश्न असतो 2 पैकी एक सोडवायचा आहे कोणताही. आणि याला 4 गुण असतात. याला 4 गुण असतात. 4 गुणासाठी हा प्रश्न सोडवायचा असतो. आणि तिसरा प्रश्न यामध्ये असतो जो अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, 7 कविता आहेत. एक कविता इथं विचारली, दुसरी कविता इथं विचारली आहे, तिसरी कविता इथं विचारली आहे. 3 कविता गेल्यात. आता आपल्याजवळ राहिल्यात 4 कविता राहिल्यात. ह्या ज्या 4 कविता राहिल्यात, या 4 पैकी कोणत्याही एका कवितेवर आधारित, एका कवितेवर, कवितेच्या 2, 3, 4 ओळी दिलेल्या असतात या ठिकाणी. आणि असं विचारलेलं असतं की एका खाली दिलेल्या ओळी वाचून किंवा खाली दिलेल्या काव्यपंक्ती वाचून त्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. रसग्रहण नावाचा शब्द पहा, लक्षात घ्या. रसग्रहण करा. या काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं आहे. आणि हे रसग्रहण आहे 4 गुणासाठी. याला 4 गुण आहेत. म्हणजे 4 अधिक 4 8. हे 8 गुण आणि हे 8 गुण, अशा पद्धतीचे हे 16 गुण झाले. पहा, पद्य विभागावर आधारित 16 गुण. आणि तिसरा एक विभाग पाहू, पण छोटासा आहे, नंतर पाहू. तिसरा विभाग ज्याचं नाव आहे स्थूलवाचन विभाग. स्थूलवाचन. पहा, स्थूलवाचन नावाचा जो विभाग आहे, हा विभाग फक्त 6 गुणाचा आहे. याला 6 गुण आहे. 6 गुणाचा विभाग आहे. स्थूलवाचन विभागात एकूण जे पाठ आहेत ते 4 आहेत. 4 पाठ आहेत. 4 पैकी आपण 3 पाठाचा जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी चालतं. परीक्षेच्या दृष्टीनं बोलतो आहे मी, कारण परीक्षेमध्ये 3 प्रश्न विचारले जातात. आणि हे 3 प्रश्न या 4 पाठापैकी कोणत्याही 3 पाठावर आधारित असतात. बरोबर आहे. 3 पाठावर आधारित आहे. 3 प्रश्न. इथंही प्रश्न आहे, इथंही प्रश्न आहे आणि इथंही प्रश्न आहे. समजा इथं दुसरं प्रकरण विचारलं असेल, इथं पहिलं विचारलं असेल, इथं चौथं विचारलं आहे. किंवा इथं चौथं विचारलं आहे, इथं दुसरं विचारलं आहे, इथं पहिलं विचारलं आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीचे 3 प्रश्न विचारले जातात. आणि हे एका पाठावर आधारित नसतात. 3 वेगवेगळ्या पाठावर आधारित असतात. या 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे असतात. कोणतेही 2 सोडवायचे. आणि प्रत्येक प्रश्नाला गुण आहे 3. 3 गुणाचा एक प्रश्न कोणताही सोडवा. म्हणजे 3 अधिक 3 बरोबर 6 गुण. अशा पद्धतीचा हा स्थूलवाचन विभाग आहे.
इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलंच असेल. जर यापैकी कोणताही भाग तुम्हाला लक्षात आलेला नसेल तर मला पुन्हा विचारा, माझ्याशी चर्चा करा. कारण परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्या विभागाला किती मार्क आहेत, त्या विभागानुसार त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. तेव्हाच कुठं आपला व्यवस्थित अभ्यास होतो. म्हणून हे गुण कसे आहेत, कोणत्या विभागाला किती हे लक्षात घ्या, त्यानुसार नियोजन करा. राहिलेले 2 भाग आहेत आपले, भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन. तर या 2 भागावर आधारित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पहिल्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही त्यावर आधारित मला सांगू शकता, माहिती पाठवू शकता, त्यावर चर्चा करा, व्यवस्थित याचं नियोजन करा आणि यानुसार आपला अभ्यास करा. इथंच आपण थांबू. ठीक आहे, धन्यवाद.